हॅलो एव्हरीवन, मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे। गणेशोत्सव म्हटलं की धमाल आलीच। 10 दिवसाच्या या सणामध्ये बाप्पाची मनोभावे सेवा केली जाते आणि बाप्पाचे आवडते पदार्थ तयार केले जातात। बाप्पांचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे मोदक। घरोघरी बाप्पांसाठी नैवेद्य म्हणून मोदक तयार केले जातात। मोदकाचे अनेक प्रकार आहेत। उकडीचे मोदक बाप्पाला खूप आवडतात असे म्हटले जाते। पारंपरिक पद्धतीने उकडीचे मोदक घरोघरी तयार केले जातात, पण बऱ्याचदा उकडीचे मोदक तयार करणे अनेकांना खूप अवघड वाटते। पण आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक कसे बनवायचे हे दाखवणार आहे। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मोदकाच्या बाहेरील आवरणासाठी इथे मी 1 वाटका भरून तांदळाची पिठी घेतलेली आहे आणि याच वाटक्याने मी सारणाचं साहित्य सुद्धा घेतलेलं आहे। आज मी इथे रेडीमेड मोदक पीठ वापरणार आहे, जे मार्केटमध्ये इझिली मिळून जातं। याने मोदक एकदम पांढरे शुभ्र मऊसूत असे बनतात। त्यामुळे घरी पिठी तयार करायची गरज नाही आहे आणि जर तुम्हाला घरी पिठी तयार करायचीच असेल तर ती आंबेमोहर किंवा इंद्रायणी तांदळापासून केली जाते। तर एकदम लुसलुशीत मोदक आवरण बनावं यासाठी आता आपण त्याची तयारी करून घेऊयात। इथे मी एका कढईमध्ये 1 वाटका भरून जर पीठ घेतलं होतं तर 1 वाटका भरून पाणी घेतलेलं आहे। यामध्ये 1 चमचा साजूक तूप आणि थोडंसं मीठ घालून मिक्स करून घेतलेलं आहे। आता या पाण्याला छानशी उकळी काढून घेऊयात। थोड्या वेळातच पाण्याला उकळी आलेली आहे, तर लगेचच आपण यामध्ये तांदळाची पिठी घालणार आहोत। गुठळ्या होता कामा नये, त्यामुळे एका हाताने पिठी घालत असताना दुसऱ्या हाताने हलवत राहायचं आहे। काही गुठळ्या वगैरे झाल्या असतील तर त्या लगेचच मोडून काढायच्या आहेत। गॅस इथे मी कमी आचेवरच ठेवलेला आहे। चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। सतत हलवत राहून एकजीव करून घ्यायचं आहे। बरीच जण निम्मे पाणी आणि निम्मे दूध वापरून उकड बनवतात, म्हणजे उकड ही एकदम पांढरी शुभ्र तयार होते, तसेच मऊ राहते, लुसलुशीत मोदक तयार होतात। बघा, हे एकत्रित मिक्स केल्यानंतर पहिल्यांदा मी गॅस बंद केलाय आणि मग यावरती झाकण ठेवून एक साधारण 12 ते 15 मिनिटं असंच झाकून ठेवणार आहे, जेणेकरून ही उकड आतल्यात वाफेवरच शिजून होईल। तोपर्यंत मोदकासाठी लागणारे सारण तयार करून घेऊ। तर चला मग अतिशय सुंदर लागणारं हे मोदकाचं सारण परफेक्ट कसं बनवायचं हे बघूयात। गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालूयात। त्यानंतर 1 ओला नारळ मी खोवून घेतलेला आहे आणि 1 वाटका भरेल असा चव तयार झालेला आहे। मोदकाचे सारण करण्यासाठी ओला नारळ एकसारखा खोवायला हवा। नारळ खोवणे ही पण एक कला आहे, त्यामुळे त्यामध्ये करवंटीच्या वरच्या भागाच्या शिरा, आतला चॉकलेटी भाग अजिबात यायला नको। नारळ हा पांढरा शुभ्र असेल तर सारण अतिशय छान होते। आता हा चव मी साजूक तुपावरती 1 मिनिटभर परतवून घेतलेला आहे। आता जेवढा चव भरलेला आहे त्याच्या पाऊण भाग गूळ घेतलेला आहे। गूळ हा चिरूनच घ्यायचा आहे, म्हणजे तो व्यवस्थित प्रमाणात मिळतो। म्हणजे 1 कप जर चव असेल तर पाऊण कप गूळ वापरायचा आहे। गूळ जर यापेक्षा जास्त घेतला तर सारण सुद्धा जास्त गोड होऊ शकतं। नारळाचं चव आणि गूळ एकत्र मिक्स करून झाले की कमी आचेवरती सतत हलवत राहायचं आहे। थोड्या वेळाने गूळ वितळून तो खोबऱ्याबरोबर शिजायला लागतो। काही जण नुसता गूळ न वापरता त्यामध्ये अर्ध्या प्रमाणात साखर सुद्धा घेतात, पण त्यामुळे सारणाची चव आणि पोतही बदलतो। त्यापेक्षा पूर्ण गूळ घेतला तर जास्त चांगले लागते। सारण शिजत असताना सतत हलवत राहावा आणि भांड्याच्या तळाला सारण चिकटू देऊ नये, कारण एकदा ते चिकटले की ते चिवट आणि कडक व्हायला लागते। आता सारणामधलं जे पाणी वगैरे होते ते सगळं आटून गेलेलं आहे आणि सारण घट्ट होतंय। आता यामध्ये तुम्ही बारीक कापलेले ड्रायफ्रूट्स घालू शकता। मी ते ड्रायफ्रूट्स घातलेले नाही आहेत, तर 1 चमचा वेलची पूड घातली आहे आणि तुम्ही हवं तर जायफळ पूडसुद्धा टाकू शकता। मग हे सारण हलवून एकजीव करावे आणि गॅस बंद करावा। सारण होत आल्यानंतर एकदा का वेलची पूड घातली की लगेचच गॅस बंद करायचा आहे। जास्त वेळ हलवत राहायचं नाही आहे, कारण वेलची पूडचा जो सुगंध असतो तो सारणामध्ये टिकून राहिला पाहिजे। तर बरीच जणांना साजूक तुपामध्ये थोडीशी खसखस घालून सुद्धा हे सारण बनवतात। सारण झालं आहे ते तयार। तर आता आपण जी उकड काढून ठेवलेली होती ती मळून घेऊ। हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित मळलं जातं। यामध्ये गुठळ्या वगैरे राहत नाहीत। एकसंध असा गोळा बनवून तयार होतो आणि जर तुम्हाला हाताला थोडंसं गरम लागत असेल तर तुम्ही असं पेला किंवा एखादा ग्लास घ्या, त्याला थोडं खालून तुपाचा हात लावून घ्या आणि मग त्याच्या साहाय्याने तुम्ही अशा प्रकारे पीठ मळून घेऊ शकता।
हलकंसं आता हे थंड झालेलं आहे, तर मी आता हातानेच मळून घेते। हाताला असा तुपाचा हात लावून घ्या आणि मग मळून घ्या। अगदी 4 ते 5 मिनटं तरी आपल्याला ही उकड मळून घ्यायची आहे। उकड चांगली मळून घेतली ना की पारी पण बनवताना कुठेही भेगा वगैरे जात नाहीत आणि मोदक उकडल्यानंतर कुठेही ते वातड होणार नाहीत, एकदम मऊ लुसलुशीत लागतील। गोळा जर तुम्हाला कोरडा वाटत असेल तर याला गरम पाण्याचा हात लावून मळून घेऊ शकता। तर गोळा माझा इथे छानपैकी मळून झालेला आहे। तुम्ही बघू शकता की कुठेही क्रॅक वगैरे जात नाही आहे। असा परफेक्ट गोळा बनला पाहिजे म्हणजे आपल्याला मोदक हाताने एकदम सहजरित्या बनवता येतो। एकाच गोळ्याचे मी 3 भाग करून घेतलेले आहेत आणि यातल्या एका भागाचे मी असे छोटे छोटे गोळे तयार करून घेते। तोपर्यंत बाकीचे जे हे गोळे आहेत ते एका ओल्या सुती कापडाखाली किंवा कुठल्याही भांड्यामध्ये वगैरे भरून त्याला झाकण लावून ठेवायचे, म्हणजे गोळा कुठेही कोरडा होणार नाही। बघा असा गोळा केल्यानंतर त्याला एक चकाकी येते, मेन म्हणजे गोळा लगेचच बनला जातोय आणि कुठेही चिरा किंवा क्रॅक्स पडत नाही आहेत। एकदम असं पीठ आपलं तयार झालं पाहिजे। आता मोदक मी तुम्हाला इथे हाताने बनवून दाखवणार आहे। त्यासाठी यामधला एक गोळा घेऊन हाताला पहिल्यांदा मी पिठी लावून घेतलेली आहे। तांदळाचीच पिठी आहे ही। तर अशा पद्धतीने आपल्याला एक खोलगट वाटी तयार करून घ्यायची हातानेच। तर बोटाच्या साहाय्याने मी इथे एक अशी पातळ पारी तयार करून घेते। कुठेही जाड वगैरे ठेवायची नाही आहे, नाहीतर मग मोदक खाताना तो चांगला लागणार नाही। आता हीच पारी तुम्ही लाटून सुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला हाताने बनवायला जमत नसेल तर। आता बघा पिठीचा मी वापर करत याला बोटाच्या साहाय्याने कळ्या तयार करून घेते। तर एका बोटाचं अंतर ठेवून आपल्याला या छानशा अशा पाकळ्या कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत। जेवढ्या जास्त तुम्ही इथे पाकळ्या तयार कराल ना तेवढेच मोदक अगदी सुबक आणि सुंदर दिसतात। तर पाकळ्या तयार करत असताना अगदी वरपासून ते खालीपर्यंत पिंच करून घ्यायच्या आहेत। यामध्ये आता सारण भरूयात। तर जेवढं बसेल तेवढं सारण भरून घ्यायचं आहे। मोदकामध्ये जर जास्त सारण भरलं ना तर तो खायला सुद्धा चांगला लागतो। आता अगदी अलगदरित्या मी एकाच डिरेक्शनमध्ये हा मोदक फिरवलेला आहे, म्हणजे याच्या ज्या पाकळ्या किंवा कळ्या आहेत ना त्या एकत्रितरित्या करायच्या। मोदक असा सील करून घ्यायचा। जर काही वरती एक्स्ट्राचं पीठ निघत असेल तर ते काढून घ्यायचं। याच्या पाकळ्या जर फोल्ड झाल्या असतील तर त्या पिंच करून बाहेरच्या साईडला उघडून घ्यायच्या आणि हे काम अगदी अलगदरित्या आपल्याला करून घ्यायचं आहे। अगदी सावकाशपणे केल्यानंतर मोदक अगदी परफेक्ट जमतात। आता या अशाच पद्धतीने मी सगळे मोदक तयार करून घेते आहे। आता हा दुसरा मोदक तयार केल्यानंतर तुम्ही हवं तर याला चमच्याच्या साहाय्याने सुद्धा बाहेरून डिझाईन देऊ शकता, म्हणजे या ज्या पाकळ्या आहेत त्या आणखीन हायलाईट करू शकता। पारी करताना नेहमी पातळ पारी करायची आहे, जेणेकरून मोदक खाण्यास चांगला लागेल। बघा पारी करताना कुठेही त्याला भेगा पडलेल्या नव्हत्या, शिवाय कळ्या तयार करताना सुद्धा कुठेही तुटत वगैरे नव्हत्या। असं रेडीमेड बाहेरचं पीठ वापरलं ना की जास्त काही आपल्याला बनवण्यात प्रॉब्लेम येत नाही, लगेचच झटपट बनवून तयार होतात। तर बघा किती सुंदर आणि सुबक आपले हे मोदक दिसत आहेत। एक फायनल टच देऊया, तो म्हणजे केशर काड्यांचा। इथे मी केशरच्या काड्या काही घेतलेल्या आहेत, त्या पाण्यामध्ये डीप करून मोदकाच्या वरती ठेवायच्या आहेत। पाण्यात डीप करून लावल्याने त्या व्यवस्थित चिकटतात। मोदक शुभ्र आणि चांगले दिसत आहेत। तर आता आपण याला वाफवून घेणार आहोत। एका चाळणीवरती किंवा मोदक पात्रामध्ये आपण हे वाफवायला ठेवायचे आहेत। चाळणीवरती तुम्ही केळीचे पान किंवा हळदीचे पान ठेवू शकता। चाळणीला मी इथे थोडासा तुपाचा हात लावून ठेवलेला आहे। तसेच स्टीमरमध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं होतं। पाण्याला चांगली उकळी आली की मगच यामध्ये ही मोदकाची प्लेट ठेवायची आहे। आता यावरती झाकण ठेवून साधारण एक 10 ते 12 मिनटं मोदक वाफवून घ्यायचे आहेत मोठ्या आचेवरती। यापेक्षा मोदकाला जास्त वेळ वाफवू नका, नाहीतर मोदक थंड झाल्यानंतर ते एकदम वातड आणि एकदम असे ड्राय बनतात। त्यामुळे 10 ते 12 मिनटं पुरेशी आहेत। बघा एक 10 ते 12 मिनटानंतर मी गॅस बंद केला आहे आणि आता यामधले मोदक थंड करून घेते। थंड झाल्यानंतर चाळणीमधून काढून घ्यायचे। केशरचा रंगसुद्धा खूप चांगला उतरलेला आहे।
बघा मोदक चांगले फुललेले आहेत, त्याला एक ग्लेज आलेली आहे, चकाकी आहे. तसेच पांढरे शुभ्र गोड गरमागरम रसदार लुसलुशीत मोदक तुम्ही खाऊ शकता. पण त्याच्या आधी तुम्ही यावरती तुपाची धार सोडून घ्या. तर हे उकडीचे मोदक बनवायला खूपच सोपे आहेत. आणि मोदकाचे वेगवेगळे साचे वापरून मोदक कसे बनवायचे याचासुद्धा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, त्याची लिंक खाली देते आहे. तर या गणेश चतुर्थीला तुम्ही असे मऊसूत लुसलुशीत चमकदार सारणाने गच्च भरलेले मोदक तयार करून बघा. एक म्हणजे पीठ चांगलं मळून घ्या, त्यामुळे मोदक परफेक्ट जमतात. आणि दुसरं म्हणजे त्याला स्टीम देताना जास्त वेळ स्टीम देऊ नका. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची माझी मोदकाची रेसिपी? जर आवडली असेल लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नवीन अशाच रेसिपीजसोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.